पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती 2024 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला आहे। पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीची जी आहे विद्यार्थी मित्रांनो, चौथी लिस्ट या ठिकाणी लागलेली आहे। तर मी तुम्हाला सांगितलं होतं की 31 डिसेंबरला पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची चौथी लिस्ट लागणार आहे। तर आलेली आहे, तुम्ही बघू शकता या ठिकाणी जीडीएस ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल जुलै 2024 महाराष्ट्र सरकार तुम्ही बघू शकता या ठिकाणी, ठीक आहे। आणि जवळपास 600+ विद्यार्थ्यांचं सिलेक्शन आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक मध्ये झालेला आहे। तर व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर व्हिडिओला आताच लाईक करा, ठीक आहे। तर बघू शकता तुम्ही अहमदनगर डिव्हिजन मध्ये बघू शकता ईडब्ल्यूएस कॅटेगरी 93 गेलेला आहे, ओपन कॅटेगरी 95 गेला आहे, एससी 93 गेलेला आहे, यूआर या ठिकाणी 94 गेलेला आहे। त्याचबरोबर एसटी बघू शकता तुम्ही 89 पर्यंत गेलेला आहे, पीडब्ल्यूडी कॅटेगरीचा 85 पर्यंत या ठिकाणी गेलेला आहे। त्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी थोडा पण खाली येणार आहे। नंतरचं दुसरं जे डिव्हिजन आहे बघू शकता अकोला डिव्हिजन। तर अकोला डिव्हिजनचा जो कटाप आहे तर या ठिकाणी पहा यूआर कॅटेगरी झालं 95 वर गेला आहे, ओबीसी कॅटेगरी 95, ओबीसी कॅटेगरी 95, एसटी कॅटेगरीचा 91 वर गेला आणि एससी कॅटेगरीचा 95 वर गेलेला आहे, ठीक आहे। त्यानंतर ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा सुद्धा तुम्ही अमरावती डिव्हिजनमध्ये बघू शकता, अमरावती डिव्हिजनचा जो कटाप आहे तर एसटी कॅटेगरीचा बघू शकता किती कमी गेला आहे, 89 वर फक्त गेलेला आहे एसटी कॅटेगरीचा, ठीक आहे। अंजन सिंगी या ठिकाणी बघू शकता एसटी कॅटेगरीचा 89, ईडब्ल्यूएस कॅटेगरी 91, ओबीसी कॅटेगरी 95, यूआर कॅटेगरीचा 95 आणि ओबीसी 95, एससी कॅटेगरीचा 94 गेला अमरावती डिव्हिजनचा। त्यानंतरचा बघू शकता तुम्ही छत्रपती संभाजी महाराज नगर डिव्हिजनचा तुम्ही बघू शकता या ठिकाणी एससी कॅटेगरीचा जो कटाप गेला आहे हा 96 वर गेलेला आहे, यूआर कॅटेगरी 96, त्याचबरोबर एसटी कॅटेगरी 92 वर गेला आहे, एससी कॅटेगरी 96 गेलेला आहे, पीडब्ल्यूएचा जो गेला आहे 91 वर गेलेला आहे। त्याचबरोबर पहा त्यानंतर एससी कॅटेगरी 92 वर। त्यानंतर बघू शकता तुम्ही बीड डिव्हिजन आहे, तर बीड बारामती डिव्हिजन आहे। तर बघू शकता बारामती डिव्हिजनचा ओपन कॅटेगरीचा 92 वर गेलेला आहे, त्याचबरोबर ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा जो आहे हा 91 वर गेलेला आहे। त्यानंतर ओबीसी कॅटेगरीचा जो कटाप आहे बारामतीचा तर बघू शकता या ठिकाणी तुम्ही 91 वर गेलेला आहे, ठीक आहे। त्यानंतर ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा 91 वर कटाप या ठिकाणी गेलेला आहे। त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे बीड डिव्हिजन आहे, बीड डिव्हिजनचा जो कटाप आहे तर ओपन कॅटेगरीचा जो कटाप आहे हा 97 वर गेलेला आहे, त्याचबरोबर ओबीसी कॅटेगरीचा पण 97 गेलेला आहे। त्यानंतर ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा 96 वर गेलेला आणि भुसावळ डिव्हिजन बघू शकता। आता भुसावळमध्ये ओपन कॅटेगरीचा 93 वर कटाप गेलेला आहे, ओपन कॅटेगरीचा ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा 90 वर गेलेला आहे, एससी कॅटेगरीचा 92 वर गेलेला आहे। त्यानंतर पीडब्ल्यूडीचा 84 वर कटाप या ठिकाणी गेलेला आहे, ठीक आहे। त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो भुसावळ डिव्हिजनमध्ये पहा ओपन कॅटेगरीचा 96-95 पर्यंत गेला आहे, एसटी 91 पर्यंत गेलेला आहे। आणि बुलढाणा डिव्हिजनमध्ये बघू शकता तुम्ही या ठिकाणी एसटी 91 वर गेलेला आहे, त्याचबरोबर पहा ओबीसी 95 वर गेलेला आहे। त्यानंतर पहा ईडब्ल्यूएस कॅटेगरी 94 वर गेलेला आहे, एससी कॅटेगरी 95 वर गेलेला आहे, ईडब्ल्यूएस कॅटेगरी 93 गेला आहे, एसटी कॅटेगरी 90 वर कटाप या ठिकाणी गेलेला आहे, ठीक आहे। त्यानंतरचं डिव्हिजन तुम्ही बघू शकता या ठिकाणी एससी कॅटेगरीचा 95, पीडब्ल्यूसीचा 90 वर गेला आहे बुलढाणा। त्यानंतर चंद्रपूर डिव्हिजन आहे, चंद्रपूरचा कटाप कमी गेला आहे सर्व बाकीच्या डिव्हिजनपेक्षा, ठीक आहे। तर पहा यूआर कॅटेगरीचा 93 वर गेलेला आहे, 92 वर सुद्धा या ठिकाणी मुलांचा सिलेक्शन झाला आहे, ओबीसी कॅटेगरीचा 92 वर गेलेला आहे, त्याचबरोबर ओपन कॅटेगरीचा 92 वर गेलेला आहे, ओबीसी कॅटेगरीचा 92 वर गेलेला आहे, ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा 92 गेला आहे, ओपन कॅटेगरीचा 92 पर्यंत, एससी 92, एसटी 90 बघू शकता। चंद्रपूरचा सर्वात कमी जे कटाप या ठिकाणी गेलेला विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं होतं की चंद्रपूरचा कटाप कमी जाणार आहे, 5 डिव्हिजन मी तुम्हाला सांगितले होते। तर बघू शकता या ठिकाणी सगळ्या कॅटेगरीचा जो कटाप हा कमी गेला आहे, म्हणजे 90-92 पर्यंत मुलांचं सिलेक्शन झालं आहे चंद्रपूर डिव्हिजनमध्ये, तुम्हाला दिसत असेल, ठीक आहे। त्यानंतर पहा धुळे डिव्हिजन आहे, धुळे डिव्हिजनचा जो कटाप आहे ओपन कॅटेगरीचा 92 गेलेला आहे, एसटी कॅटेगरी 92 गेला आहे, ईडब्ल्यूएस 92 गेला आहे, एससी 91 गेलेला आहे। त्यानंतर बघू शकता ओपन कॅटेगरी 93 पर्यंत गेला आहे। त्यानंतर गोवा डिव्हिजनचा बघू शकता, गोवा डिव्हिजनचा सुद्धा खूप कमी कटाप गेलेला आहे। तर गोवा डिव्हिजनचा जो कटाप आहे यूआर कॅटेगरीचा 91 वर कटाप गेलेला आहे, त्याचबरोबर पीडब्ल्यूडी कॅटेगरीचा फक्त 82 वर गेलेला आहे, त्यानंतर एसटी कॅटेगरीचा 87 वर गेला आहे, फक्त 87 वर, ठीक आहे। त्यानंतर बघू शकता ईडब्ल्यूएस 90 वर गेलेला आहे, त्याचबरोबर पहा त्यानंतर पहा तुम्ही या ठिकाणी खाली जळगाव डिव्हिजन आहे, जळगाव डिव्हिजनचे यूआर 54 गेला, एससी 92, ओबीसी 94, त्याचबरोबर एससी 92 पर्यंत गेला, ओपन 94 पर्यंत गेलेला आहे।
कराड डिव्हिजनचा बघू शकता तुम्ही, कराड डिव्हिजन या ठिकाणी SC कॅटेगरी 90 गेला आहे, OBC 91, SC 90वर गेलेला आहे, ओपन कॅटेगरी 91 गेला आहे, EWS कॅटेगरी 91, PWB 78वर या ठिकाणी कट ऑफ गेला बघू शकता PWD कॅटेगरीचा. त्यानंतरचं जे डिव्हिजन आहे बघू शकता विद्यार्थी मित्रांनो तुम्ही, कोल्हापूर डिव्हिजन आहे. कोल्हापूर OBC कॅटेगरी 93, ओपन कॅटेगरी 95, PWC 89, त्यानंतर OBC 94, EWS 94. त्यानंतर बघू शकता तुम्ही खाली आपण येणार आहे थोडं, मालेगाव डिव्हिजनला बघू शकता ओपन 93, PWD 86, OBC 93, UR 93, OBC 93, SC 91 बघू शकता तुम्ही. मुंबई सिटी नॉर्थ वेस्ट UR 94 गेला आहे, UR 94 गेलेला आहे. त्याचबरोबर जे आहे OBC 94 गेला आहे, EWS कॅटेगरीचा 90 गेला आहे, ओपन कॅटेगरीचा 95 गेलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर पहा नागपूर मोप्सूलमध्ये पहा EWS 90 गेला आहे, UR 93 गेलेला आहे, SC 92पर्यंत गेला, ओपन कॅटेगरी 93पर्यंत गेला, SC 92पर्यंत या ठिकाणी गेलेला आहे आणि PWD येतात 86पर्यंत या ठिकाणी कट ऑफ गेलेला आहे. त्यानंतर बघू शकता तुम्ही या ठिकाणी OBC कॅटेगरी 93पर्यंत गेलेला आहे, EWS कॅटेगरी 90 गेलेला आहे. त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो नांदेड डिव्हिजन EWS कॅटेगरीचा 95 गेला आहे, ST कॅटेगरीचा जो आहे 93 गेलेला आहे. त्याचबरोबर जे आहे EWS कॅटेगरीचा 55 गेलेला आहे, OBC कॅटेगरी 96, ओपन कॅटेगरीचा 96 गेला आहे, EWS कॅटेगरीचा 55पर्यंत गेलेला आहे, OBC 94पर्यंत. नाशिक डिव्हिजन पहा, नाशिकमध्ये OBC 95, ओपन 94, SC 92. त्यानंतर पहा PWB 84. त्यानंतर बघू शकता तुम्ही या ठिकाणी उस्मानाबाद डिव्हिजनमध्ये पहा EWS 95, ओपन 96, ST 91, EWS 95, OBC 96, SC 95पर्यंत. पालघर डिव्हिजनचा सुद्धा कमी गेलेला आहे, मी तुम्हाला सांगितलं होतं बघू शकता. पालघर ST कॅटेगरीचा 90 गेला आहे, UR कॅटेगरी 90 गेला आहे, ओपन कॅटेगरी 90 गेलेला आहे. त्याचबरोबर पहा OBC कॅटेगरी 90 गेलेला आहे, PWD कॅटेगरीचा 82वर गेलेला आहे, ओपन कॅटेगरीचा बघू शकता 90 गेलेला आहे. तर पालघर डिव्हिजनचा सुद्धा सर्वात कमी कट ऑफ या ठिकाणी गेलेला आहे म्हणता येणार आहे. ठीक आहे. तर UR कॅटेगरीचा फक्त 90वर कट ऑफ गेला आहे बघू शकता पालघर डिव्हिजनला. त्यानंतर पंढरपूर पहा 93 गेला ओपन, SC 92, OBC 93. त्यानंतर पहा PWA 84पर्यंत गेलेला आहे. परभणी डिव्हिजन ST कॅटेगरी 92, SC कॅटेगरी 95, UR कॅटेगरी 96. ठीक आहे. OBC कॅटेगरी बघू शकता तुम्ही या ठिकाणी 94. पुणे सिटी वेस्टला बघू शकता OBC 94पर्यंत, ST गेलेला आहे 89, SC गेला आहे 92पर्यंत, OBC 93पर्यंत, ओपन कॅटेगरी 93पर्यंत. पुणे मोप्सूलला बघू शकता या ठिकाणी. त्यानंतर रायगड डिव्हिजनला पहा OBC कॅटेगरीचा 91 गेलेला आहे, ओपन कॅटेगरीचा 92 गेलेला आहे, ST कॅटेगरी 88, EWS कॅटेगरी 99, PWD 79पर्यंत गेलेला आहे. त्यानंतर रत्नागिरी डिव्हिजनला बघू शकता UR कॅटेगरी 92पर्यंत गेलेला आहे, SC कॅटेगरी 92 गेलेला आहे, ओपन कॅटेगरी 92 गेलेला आहे, ST 89, OBC कॅटेगरी 92पर्यंत, ओपन कॅटेगरी 92पर्यंत या ठिकाणी गेलेला आहे. तुम्ही बघू शकता SC कॅटेगरीचा 92, ST 89. सांगली डिव्हिजनला पहा आणि मी तुम्हाला सर्व डिव्हिजन या ठिकाणी दाखवून देतो. बघू शकता सातारा डिव्हिजन आहे, सातारा डिव्हिजनमध्ये बघा किती गेला आहे, श्रीरामपूर डिव्हिजनमध्ये बघा कट ऑफ किती गेला आहे, सिंधुदुर्ग डिव्हिजनमध्ये कट ऑफ किती गेला आहे बघू शकता तुम्ही या ठिकाणी. सोलापूर डिव्हिजनमध्ये बघू शकता तुम्ही या ठिकाणी कट ऑफ किती गेला, वर्धा डिव्हिजनमध्ये, यवतमाळ डिव्हिजनमध्ये. तर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो 688 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं आहे ह्या 4थ्या लिस्टमध्ये. तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकबद्दल. आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.